आगामी राज्यसभा निवडणुकीमध्ये एक जागा जी आहे ती अजितदादा गटाच्या वाट्याला येणार आहे आणि त्यामध्ये चर्चा सुरू झाली की त्या जागेवरती उमेदवार कोण असणार आहेत। वेगवेगळी नावं येत आहेत की भुजबळ कुटुंबियांपैकी एक, त्याचबरोबर अल्पसंख्याक चेहरा असावा किंवा इतर चेहरा असावा। त्यामध्ये आनंद परांजपे यांच्या सुद्धा नावाची चर्चा आहे। स्वतः आनंद परांजपे आपल्याबरोबर आहेत। राज्यसभेचे जे उमेदवार आहेत त्या संदर्भात वेगवेगळी चर्चा सुरू आहे, तुमची सुद्धा नावाची चर्चा आहे, काय परिस्थिती आहे? राज्यसभेची जी पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे, आज नोटिफिकेशन निघाले आणि 21 तारीख अंतिम दिवस आहे नामांकन भरण्याचा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक जागा त्याच्यामध्ये महायुतीमधनं मिळणार आहे आणि राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लभाई पटेल साहेब असतील, खासदार व प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब असतील, हे तिन्ही नेते, त्याचबरोबर पार्लमेंटरी बोर्ड, त्याच्यामध्ये ज्येष्ठ नेते माननीय छगन भुजबळ साहेब असतील, हसन मुश्रीफ साहेब असतील, दिलीप वळसे पाटील साहेब असतील, हे सगळे नेतेगण बसून योग्य तो निर्णय घेतील आणि जेवढे इच्छुक आहेत त्याच्यातल्या एकाला उमेदवारी पक्ष देईल। तुम्ही इच्छुक आहेत का? कारण की तुम्ही ठाण्यातून येतात, त्या ठिकाणी बघितलं तर आव्हाड, जितेंद्र आव्हाड आहेत तुमच्या विरोधी पक्षातून, मुख्यमंत्री स्वतः एकनाथ शिंदे पण आहेत तिथे, तुम्हाला कुठेतरी बळ मिळावं अशी तुमची अपेक्षा आहे? पक्ष जो निर्णय घेईल, मी इच्छा पक्षांच्या वरिष्ठांकडे व्यक्त केलेली आहे। मला 2 टर्म खासदार असल्यामुळे दिल्लीचा अनुभव आहे। लोकसभेमध्ये सातत्याने खासदार असताना इंग्लिशमधनं, हिंदीमधनं मतदारसंघाची बाजू तिथे मी मांडत आलोय आणि या सगळ्या बाबी वरिष्ठांना देखील माहिती आहेत। पण मी संघटनेमध्ये काम करणारा एक शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे। पक्ष जो निर्णय घेईल तो मला मान्य असेल। पण गेल्या वेळेस सुद्धा तुमच्या नावाची चर्चा होती, त्यानंतर डावललं गेलं, आता डावललं तर तुमची भूमिका कशी असणार आहे? मी पक्षामध्ये, संघटनेमध्ये काम करणं ही माझी पहिली रुची आहे। पक्ष जी जबाबदारी देईल त्या जबाबदारीला अत्यंत प्रामाणिकपणे काम करणं, त्या जबाबदारीला घेऊन, ही माझी नेहमीची सवय। निश्चितच, म्हणजे वेगवेगळी नावं चर्चा येत आहेत, पण काही इच्छुकांनी सुद्धा मागणी केली आणि किमान पक्षाने जी आहे त्यांची मागणीची दखल घ्यावी अशा पद्धतीची इच्छुकांची मागणी आहे। कॅमेरामन गणेशसह सुनील काळे, साम मराठी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।